मग सगळे बोलतील ना कृष्णा तू कोणता शॅम्पू लावते रे बाबा, प्लिक्सनी केस वाढली ना. बघ वडी, हे बघा आमची कोंबडी वडी, माझं एक मटण वडी. बघा चष्मा नाही मला. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, नाश्ता पाणी केला आणि आजकाल जरा लवकरच उठावं लागतं, म्हणजे 8 साडेआठला उठले, त्याच्या आधीच उठते कारण की काका येतात, मग 11 वाजता काम चालू करायला लागतं आणि खूप दिवस झाले काम चालू आहे. हे सॅटर्डे आज संपणार होतं पण किरणने थोडंसं वाढवलं आहे काम, हे करा ते करा, त्यामुळे हे मंगळवार बुधवारकडे जाईल. एवढा कंटाळा आला आहे ना, त्यात पूर्ण दिवसभरात ते सगळा पसारा उठला, हातपाय अंग एवढं दुखतं ना. आणि प्लस आपल्याला आज एक छोटी प्रमोशनची व्हिडिओसुद्धा करायची आहे. वड्याचे वगैरे पीठ चालेल, आता त्याचं मस्त वडे करायचे आहेत. आणि आता चालली आहे मी मटण आणायला. दरवेळी जाते चिकन आणायला, पण आज मटण करणार आहे, मटण वडे. चला तर आता मटण घ्यायला आली आहे, बघूया मटण कसं किलो आहे. कसं किलो आहे मटण? 860. अभी काटा आहे ना, अभी काटा आहे ना. तर सांगितलं त्यांना मटण, आणि किरणपुरतीच घेते आहे. सगळे म्हणतील एवढूसं, कारण का मी मटण खात नाही, फक्त किरणसाठी घेते आहे. तर काका आलेत काम करायला आणि रोजच्या सारखाच पसारा पडलाय, ग्राइंडर मारतात, त्याआधी बाहेर जातील. तर आज आपल्याला प्रमोशनची रील शूट करायची आहे, त्यासाठी परत एकदा आज आपण रेसिपी बनवणार आहोत, पण ती झटपट आहे. तर इकडे सगळं सामान आणून ठेवलं आहे, फक्त मला ते सेट करायचं आहे, कारण का आता करते क्रिष्काच्या स्कूलची तयारी, कारण का आता क्रिष्का स्कूलला जाईल. तिचा टिफिन वगैरे रेडी केलं आहे आणि आता तिला रेडी करते आहे. काय कशाला असं करते? कृष्णा तू कोणता शॅम्पू लावते रे बाबा, प्लिक्सनी केस वाढली ना तुझी. हां, माझा अख्खा शॅम्पूची बॉटल हिने संपवली आहे खेळून आणि केसाला लावून. तिला म्हणजे मम्मी या शॅम्पूने केस वाढतात. नीट बस. अगं कृषिका बस निघाली आहे, ये ना. थोडी सतावते ना बाबा खरंच. तर आता फायनली केस बांधून झालेत. एवढा केस बांधताना त्रास देते ना, इकडून हलते तिकडून हलते. छान बो बांधले आता. बघू बाबू गोड दिसतो नंडुड्या. तर आता कृषिकाची बस येईल, लोकेशन पडलंय, त्याआधी म्हटलं जरा ऊन पडलंय तर कपडे सुकत घालावे, कारण का घरात सगळा धुरळा उडतो, पण स्टँडला लवकर सुकत नाहीत, 2-3 दिवस तर जातातच. ए थांब गा. तर लहान मुलांचे पण हेअर कप्स बनतात ते. हा, तरी आमच्या इथेच बनवते, म्हटलं कृषिकाचं माप देऊया, कृषिकासाठी होतील. जरा अजून खाली पाहिजेत ना, खाली जा लवकर बाय बेटा. कृषिका मी इथं बसते बाय करायला. तर 12:30 वाजताच मी सगळं रेडी करून ठेवलं होतं. हा जिममधनं आला लेट, 3:30 अडीच वाजता आला. त्यानंतर आता आम्ही मटण बनवायला घेतलं, मटण शिजवून घेतलं पटकन. तिकडे वड्याचं पीठ रेडी करून घेतलं आहे, वडे थापायचे. कृषिकाचं लोकेशन पण पडलं आहे, तिला आणायला जायचं आहे, तोपर्यंत मटणाला फोडणी देऊया. ये लवकर, चल कॅमेरा घेऊन. तर पहिलं मी अळणी मटण शिजवून घेतलं आहे आणि आता हे वेगळं आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं. सगळे मसाले लावून घेतले त्याला. तर पटकन मटण टाकलं आणि मस्त अशी तरी आली आहे बघा. पटकन मटणाला फोडणी दिली आणि आता निघाले, काका लोकेशन पडले बसचं. परत मी जायची नाही आणि बस यायची. पहिल्यांदा एकदा असं झालेलं, नशीब त्या शिवच्या मम्मीने इथला ड्रॉप केलं होतं, म्हणजे घरी सोडलं होतं. बस आलेली, मला ते मम्मा तुम्हाला न्यायला का नाही आलीस. त्यामुळे नेहमी मी 10 मिनटं आधीच जाते, बस यायच्या आधी. बसायला लागलं तरी चालेल, कारण का अजून लहान आहे, तिला काही समजत नाही क्रॉस करून कसं यायचं काय. वहिनी येऊन बसलेत. आली 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 हो, टाकमात आली. अरे माझ्या पोरगा तो तुलाच फोन लावते. या सॉरी मम्मा, लेट झालं बाबा. ना कृषिकाला पटकन आणलं आणि इकडे वडे करते. ती रडते, तिला खेळणी घ्यायची आहेत. बघ वडे, हे बघा आमची कोंबडी वडी.
आज एक मटण वडी म्हणजे माझा उपवास. आम्हाला थापताना घे. एक मिनिट. मला मटण नाही आवडत. तरी पण कसं खायचं. मी काय तुझा पप्पा थोडी आहे. हा बघा असा वडा फुगला पाहिजे. तर आत्ताच वडे वगैरे तळून झालेत आणि याचं ताट पण रेडी केलंय. चला बस शूट वगैरे. तर संध्याकाळचे 6:15 झालेत आणि माझं सगळं काम आत्ता आवरलं. जेवणालाच लेट लागले कारण का आपल्याला प्रमोशनची रील शूट करायची होती जेवणाची. 2:30 वाजता मी जेवणाला लागले. 4 वाजले मला मटण वडे होईपर्यंत. आणि सह्याद्रीचं पीठ होतं, नवीनच आलं वाटतं का माहीत नाही, पण आम्हाला आत्ता लेटेस्ट प्रमोशन आलं होतं तर त्याचे वडे केले होते मी. सगळं रेडीमेड होतं, फक्त गरम पाणी टाकायचं होतं आणि त्याचे वडे बनवायचे होते. त्याचं ढोकळा पीठ, घावन पीठ, परत आंबोळी पीठ, थालीपीठ, भरपूर अशी पीठ आहेत. परत आटा. तर आता वड्याचं पीठ तर चांगलं होतं, अजून भरपूर तर ट्राय करायचं आहे मला कारण का त्याच्या पॅकिंगवरनं आणि क्वालिटीवरनंच समजतं चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि आत्ता कृषिकाचा अभ्यास घेते आणि 7 वाजेपर्यंत जरा कंबर लकटते म्हणजे. आणि मग जातो आहे मार्केटला. हिला कालपासून पाठी लागले काहीतरी पाहिजे की मला जाऊन घेऊन दे. कालला नेणार होतं पण ती झोपली, मग आम्ही दोघंच गेलो. तर संध्याकाळ झाली आणि कृषिकाला गणेश स्टोअरला जायचं होतं आणि मार्केटमध्ये मला पण काही ना काही थोडंफार घ्यायचं होतं. म्हटलं एक राऊंड मारूया, बरेच दिवस गेलो नाही. आणि रोजचा मार्केट म्हणजे हा जवळपासच्या घराच्या इथला. आता चालू आम्ही मच्छी मार्केटच्या इथे. काय बाळा छत्री बघायची. थांब ना थांब. तर आत्ता आम्ही आलो आहे गणेश स्टोअरमध्ये. चालत चालत बोलत जे नाही आहे ते घे आणि फालतूचं काही घेणार नाही मी तुला. आणि हिला बरेच महिने काय घेतलं नाही तर ती मागते एक काहीतरी. काय पाहिजे? मॅजिक बुक आहे छोटी, कलरिंग बुक. ते पाणी स्क्रॅच बुक. इन्सेक्ट दाखव. हे काय? अरे बाबा त्याच्यामध्ये असतं का ते? साईडला कलर आहे. ओके. हे पाहिजे तुला नक्की. आणि ते एक मॅजिक बुक. बस मोनिकाला मॅजिक बुक घेतले. हे दा परीला. तर आनंद डेअरीच्या इथे आलो आणि कृषिक आणि जरा लस्सी पितो. काय काय व्यवस्थित टाक ग बाबू. बघितलं? ब्रश व्यवस्थित ठेवा. परत काढलं. एक मिनिट. नाही चालू आहे ना, नोटिफिकेशन नाही आता होगा. दाबले ना. तर मार्केटमधून लगेच आलो. मी जरा सोनाराकडे गेली होती. कृषिकाचं एक छोटं पेंडन होतं, ते चांदीचं होतं, तुटलं होतं म्हणून ते हे करायला. आणि तितक्यात हिच्या पायाला चावली मधमाशी. तर हिने तिथे एवढा गोंधळ घातला ना, रडत होती आणि पाय पण दुखत होता. त्यामुळे मी तिथे काही शूट घेतली नाही आणि आता मम्मीच्या इथे आलं. रडते. अगं तिच्या पायाला मधमाशी चावली. अगं लस्सी पियत होती ना तिथेच. तिच्या पोटाला जरा बर्फ लाव. थांब. चल बर्फला चल. बघा चष्मा नाही मला. तर आत्ता मम्मीच्या इथून निघाले. कृषिकाला भरवलं मी, थोडंसं खाल्लं आणि आज 10:15 झालेत. अजून मला स्मरणिकाकडे जायचं आहे. तिच्यासाठी जो आपला मॅजिक गेम घेतला आहे तो द्यायचा आहे. कृषिका हा चल बाळा. हो सगळं घेतलं बघ. हो घेतलं. चल चल. बाजूला नवीन राहायला आलेत. मस्त केलं आहे ना. आपण करू नंतर. चल मग आम्ही येऊ केक खायला तुला. हे काय मॅजिक बुक. आता आईला आणि बाबांना मॅजिक करून दाखवा. नाही आता जायचं घरी. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि किरणसुद्धा आला. त्याला जेवायला वाढलं आणि
आम्ही आता आलो वरच्या रूमवर झोपायला. म्हणजे दोघंजणं किरण आणि क्रिशिका बसलेत खाली पिक्चर बघत. किरणने पिक्चर लावलं आहे. म्हटलं मी तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेते, म्हणजे सकाळी ताप होत का नाही, कारण का पाऊस पण असतो, काका आलेले असतात काम करायला, त्या धुळीत तर कपडे धुवू शकत नाही. कपडे तर मी खालीच धुते, पण आता वरच्या रूमवर येते. टाकी वगैरे सगळं रात्री असते माझी पूर्ण भरलेली, मग खाली झाली की सकाळी 4:30-4ला भरून जाते. आणि कोणीतरी मला कमेंट केलेली की आईच्या जवळच का नाही तिथे रूम घेत, हे चाळीत आहे, परत जवळच होईल. तर मम्मीच्या इथे नको, जर अंतर असलेलं ठीक असतं, लांबूनच गोडवा चांगला असतो. रोज गेलेलं म्हणजे एक त्यांना रिलॅक्स म्हणून, आणि माझं घर ते माझं घर आणि माहेर ते माहेर, त्यामुळे दोघांमध्ये जरा अंतर राहिलेलं बरं आहे. आणि अजून एक सांगायचं तर अजून हे काम व्हायला 3-4 दिवस तरी लागणार आहेत. म्हणजे भरपूर सारं काम काढलेलं आहे आतलं पूर्ण, म्हणजे जवळजवळ ते काम करून 10-12 वर्ष झाली. त्यानंतर किरणने हे काम काढलं आहे, कारण का थोडं पाण्याचं पण जे पाणी येतं आहे आपल्या मशीनच्या इथनं ते पण रिपेअर करून म्हणजे सगळं एकदाच होईल. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.